आज आपण जिल्हा व त्याच्या शेजारी एकूण किती जिल्हे आहेत आणि घड्याळाच्या फिरत्या काट्याप्रमाणे जिल्हे कसे आहेत ते पाहणार आहोत. पहिला जिल्हा आहे अहमदनगर. अहमदनगर जिल्ह्याला एकूण शेजारी जिल्हे आहेत 7. ते 7 आहेत औरंगाबाद, बीड, धाराशिव, सोलापूर, पुणे, ठाणे, नाशिक. दुसरा जिल्हा आहे बुलढाणा. बुलढाणा जिल्ह्याला पण शेजारी एकूण 7 जिल्हे आहेत. शेजारी जिल्हे आहेत अमरावती, अकोला, वाशिम, हिंगोली, जालना, औरंगाबाद, जळगाव. तिसरा जिल्हा आहे ठाणे. ठाण्याला एकूण शेजारी जिल्हे 6 आहेत. ते 6 आहेत नाशिक, अहमदनगर, पुणे, रायगड, मुंबई उपनगर, पालघर. चौथा जिल्हा आहे नाशिक. नाशिकला एकूण 6 शेजारी जिल्हे आहेत. ते 6 आहेत धुळे, जळगाव, औरंगाबाद, अहमदनगर, ठाणे, पालघर. पाचवा जिल्हा आहे औरंगाबाद. औरंगाबादला पण शेजारी 6 जिल्हे आहेत जळगाव, बुलढाणा, जालना, बीड, अहमदनगर, नाशिक. सहावा जिल्हा आहे जालना. जालन्याला पण एकूण शेजारी 6 जिल्हे आहेत बुलढाणा, हिंगोली, परभणी, बीड, औरंगाबाद, जळगाव. सातवा जिल्हा आहे बीड. बीडला पण एकूण 6 जिल्हे शेजारी आहेत जालना, परभणी, लातूर, उस्मानाबाद, अहमदनगर, औरंगाबाद. आठवा जिल्हा आहे हिंगोली. हिंगोलीला 6 जिल्हे शेजारीला आहेत वाशिम, यवतमाळ, नांदेड, परभणी, जालना, बुलढाणा. नववा जिल्हा आहे अमरावती. अमरावतीला एकूण शेजारी 6 जिल्हे आहेत नागपूर, वर्धा, यवतमाळ, वाशिम, अकोला, बुलढाणा. 10वा जिल्हा यवतमाळ. यवतमाळला पण एकूण शेजारी 6 जिल्हे आहेत वर्धा, चंद्रपूर, नांदेड, हिंगोली, वाशिम, अमरावती. 11वा जिल्हा आहे चंद्रपूर. चंद्रपूरला एकूण शेजारी 5 जिल्हे आहेत भंडारा, गडचिरोली, यवतमाळ, वर्धा, नागपूर. 12वा जिल्हा आहे रत्नागिरी. रत्नागिरीला एकूण शेजारी 5 जिल्हे आहेत रायगड, सातारा, सांगली, कोल्हापूर, सिंधुदुर्ग. 13वा जिल्हा आहे पुणे. पुण्याला एकूण शेजारी 5 जिल्हे आहेत अहमदनगर, सोलापूर, सातारा, रायगड, ठाणे. 14वा जिल्हा आहे सोलापूर. सोलापूरला शेजारी 5 जिल्हे आहेत उस्मानाबाद, सांगली, सातारा, पुणे, अहमदनगर. त्यालाच आता अहिल्यानगर म्हणतात. 15वा जिल्हा आहे सातारा. साताऱ्याला शेजारी 5 जिल्हे आहेत सोलापूर, सांगली, रत्नागिरी, रायगड, पुणे. 16वा जिल्हा आहे जळगाव. जळगावला एकूण शेजारी 5 जिल्हे आहेत बुलढाणा, जालना, औरंगाबाद, नाशिक, धुळे. 17वा जिल्हा आहे परभणी. परभणीला एकूण शेजारी 5 जिल्हे आहेत हिंगोली, नांदेड, लातूर, बीड, जालना. 18वा जिल्हा आहे वाशिम. वाशिमला एकूण शेजारी 5 जिल्हे आहेत अमरावती, यवतमाळ, हिंगोली, बुलढाणा, अकोला. 19वा जिल्हा आहे रायगड. रायगडला एकूण शेजारी 4 जिल्हे आहेत ठाणे, पुणे, सातारा, रत्नागिरी. 20वा जिल्हा आहे सांगली. सांगलीला एकूण शेजारी 4 जिल्हे आहेत सातारा, सोलापूर, कोल्हापूर, रत्नागिरी. 21वा जिल्हा आहे धाराशिव. धाराशिवला शेजारी 4 जिल्हे आहेत बीड, लातूर, सोलापूर, अहिल्यानगर. 22वा जिल्हा आहे लातूर. लातूरला एकूण शेजारी 4 जिल्हे आहेत परभणी, नांदेड, धाराशिव, बीड. 23वा जिल्हा आहे नांदेड. नांदेडला एकूण शेजारी 4 जिल्हे आहेत यवतमाळ, लातूर, परभणी, हिंगोली. 24वा जिल्हा आहे नागपूर. नागपूरला शेजारी 4 जिल्हे आहेत भंडारा, चंद्रपूर, वर्धा, अमरावती. 25वा जिल्हा आहे वर्धा. वर्ध्याला एकूण शेजारी 4 जिल्हे आहेत नागपूर, चंद्रपूर, यवतमाळ, अमरावती. 26वा जिल्हा आहे भंडारा. भंडाऱ्याला एकूण शेजारी 4 जिल्हे आहेत गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर, नागपूर. 27वा जिल्हा आहे कोल्हापूर. कोल्हापूरला शेजारी 3 जिल्हे आहेत सांगली, सिंधुदुर्ग, रत्नागिरी. 28वा जिल्हा आहे धुळे. धुळ्याला 3 जिल्हे शेजारी आहेत जळगाव, नाशिक, नंदुरबार. 29वा जिल्हा आहे अकोला. अकोल्याला एकूण शेजारी 3 जिल्हे आहेत अमरावती, वाशिम, बुलढाणा. 30वा जिल्हा आहे गडचिरोली. गडचिरोलीला शेजारी 3 जिल्हे आहेत गोंदिया, चंद्रपूर, भंडारा. 31वा जिल्हा आहे मुंबई उपनगर. मुंबई उपनगरला 2 शेजारी जिल्हे आहेत ठाणे व मुंबई शहर. 32वा जिल्हा आहे पालघर. पालघरला एकूण शेजारी 2 जिल्हे आहेत नाशिक व ठाणे.
33वा जिल्हा आहे सिंधुदुर्ग, सिंधुदुर्गला पण शेजारी 2 जिल्हे आहेत, रत्नागिरी आणि कोल्हापूर. 34वा जिल्हा आहे गोंदिया, गोंदियाला एकूण शेजारी 2 जिल्हे आहेत, गडचिरोली भंडारा. 35वा जिल्हा आहे नंदुरबार.